काव्या अभिरला म्हणाली की तू तो होता ज्याच्यावर मी जास्त विश्वास ठेवला होता आणि ज्याच्याबद्दल मला. इतक्यातच तिला जाणवलं की ती काय बोलायला जात होती आणि ती थांबली. अभिर थोडा गोंधळला. मी खरंच खूप सॉरी आहे. विश्वास ठेव, मला आधीही तुझ्याबद्दल भावना होत्या आणि आजही आहेत. काव्या चिडून म्हणाली, पुन्हा माझी खिल्ली उडवतोयस का? तोंड बंद ठेव आणि माझा रस्ता अडवू नकोस. असं म्हणत ती निघाली आणि ज्या ठिकाणी स्टीवने तिला बोलावलं होतं तिकडे गेली. तिचा मूड खूपच खराब होता, पण तिथे पोचल्यावर तिचा मूड पूर्णपणे बदलला. समोर मेणबत्तीच्या उजेडात सुंदर डिनर सजलेलं होतं. काव्या थक्क झाली. ती इकडे तिकडे पाहत होती, तेवढ्यात स्टीव तिच्याकडे चालत येताना दिसला. काळ्या सूटमध्ये तो विलक्षण देखणा दिसत होता. त्याने हसून काव्याला बसायला सांगितलं. दोघांचे डोळे एकमेकात गुंतले. तेव्हाच एक वेटर आला आणि काव्याच्या हाती एक बॉक्स दिला. काव्याला वाटलं आज चॉकलेट्स किंवा स्वीट्स असतील. तिने स्टीवकडे प्रश्नार्थक नजरेने त्याने डोळ्यांनीच तिला बॉक्स उघडायला सांगितलं आणि जेव्हा तिने बॉक्स उघडला तेव्हा तिला असं वाटलं की ती या संपूर्ण विश्वातील सगळ्यात भाग्यवान मुलगी आहे. काव्या त्याच्याकडे थक्क होऊन बघत होती, पण जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा स्टीव समोर खुर्चीवर बसलेला नव्हता. तिने डोकं वळवलं तर तो तिच्या जवळच गुडघ्यावर बसलेला होता. काव्या पूर्णपणे दचकली. स्टीव हळूच म्हणाला, विल यू? काव्याच्या डोळ्यांतून आनंद चमकला. ती जोरात म्हणाली, येस. काव्या उठली आणि स्टीवने तिला मिठीत घेतलं. दोघे फिरू लागले, जणू वेळ थांबला होता. त्यानंतर त्याने पुन्हा तिला खुर्चीवर बसवलं आणि आपल्या खिशात हात घातला. काव्याला वाटलं नक्कीच रिंग असेल, पण नाही. त्याने हातात एक शंखासारखी शेल काढली. ती उघडल्यावर आत अंगठी होती. काव्याला आश्चर्य वाटलं की हे त्याने कसं केलं. स्टीवने तिच्या बोटात अंगठी घातली आणि काव्याला असं वाटलं जणू ती आकाशात 9व्या ढगावर पोचली आहे. त्यानंतर त्याने तिला कारमध्ये बसवलं आणि कुठेतरी घेऊन निघाला. काव्याला कल्पना नव्हती कुठे चालले आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रवासात त्यांच्यात एक शब्दही झाला नाही, पण नजरेतून सगळं बोललं जात होतं. गाडी अजूनही चालली होती आणि काव्याला ठाऊक नव्हतं कुठे जात आहेत. काही वेळाने स्टीवने गाडी थांबवली आणि म्हणाला, तू इथेच थांब, मी लगेच येतो. काव्याला उत्सुकता लागली होती की तो काय करणार. थोड्याच वेळात तो परत आला. ते ठिकाण साधंसं आणि शांत होतं, जणू एखादं लहानसं उद्यान. तिथे काही बाग होते आणि मधोमध एक फाउंटन. शांततेचं वातावरण काव्याला खूप आवडलं. स्टीवने तिचा हात धरला आणि एका बाकाकडे नेलं. दोघे एकत्र बसले. समोर अपूर्ण चंद्र हळूहळू पूर्ण होत होता, अगदी काव्याच्या मनासारखं. स्टीव म्हणाला, मी तुला इथे आणलं कारण मला माहीत आहे तुला एकटं राहायला आणि शांतता आवडते. काव्या हसत म्हणाली, हो, इथली शांतता मला खूप आवडली. तो तिचा हात घट्ट धरून बसला. काव्याने आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवलं. ती लाजून लाल झाली होती आणि स्टीव गोड हसत होता. स्टीव म्हणाला, तुला माहीत आहे का, माझ्याकडे तुझ्यासाठी एक ग्रेट न्यूज आहे. काव्या हसून म्हणाली, अरे तू आधीच खूप चांगल्या बातम्या दिल्या आहेत. जास्त आनंद आरोग्यासाठी चांगला नसतो स्टीव. तो म्हणाला, पहिल्यांदा ऐक तर, मग सांग चांगली आहे की वाईट. काव्या मान हलवत म्हणाली, ठीक आहे, सांग. स्टीव गंभीरपणे म्हणाला, पुढच्या महिन्यात आपण US ला परत जाणार आहोत. काव्या दचकल्यासारखी त्याच्याकडे वळली. आपण? स्टीव हसून म्हणाला, हो, तू आणि मी. काव्या पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. तिला अजिबात अपेक्षा नव्हती. ती अडखळत म्हणाली, पण पण मी मी नाही जाऊ शकत स्टीव. आत्ता तरी नाही. स्टीव थोडा चकित होऊन विचारतो, पण का? काव्या शांत पण ठाम आवाजात म्हणाली, स्टीव समजून घे, मी इथे काम करते. मला किमान 6 महिने तरी काम करावं लागेल अनुभवाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. त्याशिवाय मला तिथे कोण नोकरी देईल? कोणतीही कंपनी अनुभवाशिवाय मला स्वीकारणार नाही. संध्याकाळच्या त्या शांत वातावरणात काव्य आणि स्टीव यांच्यातील संवाद अधिकच ताणलेला होता. स्टीव म्हणाला, काय? नोकरी? तुला कुठल्या कंपनीत काम करायची गरजच काय आहे, जेव्हा तुझा बॉयफ्रेंड इतक्या मोठ्या कंपनीचा CEO आहे? काव्य हसून म्हणाली, म्हणजे तू मला तुझ्या कंपनीत नोकरी देशील? पण मला कुणाच्याही मदतीची गरज नाही. स्टीव डोकं हलवत म्हणाला, नाही, तू चुकीचं समजलीस. माझा अर्थ असा होता की तुला काम करायचंच नाही. काव्या थबकली. काय? हो, स्टीव ठामपणे म्हणाला, जर तू माझ्या कंपनीत काम केलंस तर लोक म्हणतील मी तुला नोकरी दिली कारण तू माझी गर्लफ्रेंड आहेस, आणि दुसऱ्या कंपनीत काम केलंस तर ते तुला माझ्या विरुद्ध वापरू शकतात. त्यात मीडिया वेगळं. काव्या संतापून म्हणाली, म्हणजे तू मला घरी बसायला सांगतोयस? स्टीव सहजपणे म्हणाला, हो, इतकंच सोपं आहे.
नाही, हे अजिबात सोपं नाही, काव्या रागाने म्हणाली. काय एवढं कामासाठी वेडी झाली आहेस? स्टीवने विचारलं. काव्या डोळ्यात पाणी आणून म्हणाली, कारण मी कामाशिवाय जगूच शकत नाही. मी वर्कहोलिक आहे. आणि त्याहून महत्त्वाचं, भविष्यात तू मला सोडलंस तर? मग मी काय करणार? भीक मागणार का? माझ्याकडे अनुभव नसेल तर मला कुठली नोकरी मिळणार? स्टीवने तिचा हात धरत म्हणाला. सोडणार? मी तुला का सोडीन? मी तुझ्यावर प्रेम करतो, कधीच सोडणार नाही. आणि वर्कहोलिक? मग जेव्हा तू प्रेग्नंट होशील तेव्हा काय करशील? काव्या दचकली. स्टीव, तू खरंच बोलतोयस का? आणि जरी मी नोकरी सोडली तरी माझ्या आईवडिलांचं काय? विसरू नको, मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. स्टीवने सहजपणे उत्तर दिलं. त्यांचं काय एवढं? आपण त्यांच्यासाठी नॅनी ठेवू. काव्याने धक्का बसल्यासारखं विचारलं. काय? नॅनी? हे खरंच बोलतोयस का? स्टीव म्हणाला. अगं, भारतात सुद्धा मुली लग्नानंतर आईवडिलांना सोडून जातात. आपण तर त्याहून चांगलं करतोय. नॅनी ठेवून त्यांची काळजी घेऊ. काव्या संतापून म्हणाली. स्टीव, माझे आईवडील माझ्यावर अवलंबून नाहीत. मी त्यांच्यावर अवलंबून आहे. आर्थिकदृष्ट्या नाही, कारण माझे बाबा उत्तम पेन्शन घेतात. पण ते माझं आयुष्य आहेत. मी त्यांच्याशिवाय एक दिवससुद्धा जगू शकत नाही. ते जरी म्हातारे असले तरी माझी जबाबदारी आहेत. जशी मी लहान असताना त्यांची जबाबदारी होते. मी त्यांना कधीच एकटं सोडणार नाही. स्टीव पुन्हा म्हणाला. ठीक आहे, मग दुसरा उपाय बघू. जसं की त्यांना वृद्धाश्रमात ठेवणं. बस. स्टीव, काव्या किंचाळली. माझे आईवडील माझ्यासाठी कधीच समस्या नाहीत. मला कोणत्याही उपायांची गरज नाही. हे म्हणत ती उठली आणि निघू लागली. स्टीव मागून ओरडला. थांब ना काव्या, आपण एकत्र काहीतरी मार्ग काढू. काव्या परत वळली. त्याच्या हातातली अंगठी काढून त्याच्या हातात ठेवली. तिचा आवाज थंडगार होता. स्टीव, आपलं संपलं. स्टीवचा चेहरा कडक झाला. तू चांगलं करत नाहीस. तुला पश्चाताप होईल. काव्या ठाम आवाजात म्हणाली. स्टीव, आता पश्चाताप करणं चांगलं, नंतर नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर खरंच एखाद्या मुलीवर प्रेम करत असशील तर कधीच तिच्या आईवडिलांना सोडायला सांगू नकोस आणि तिच्या कामाला रोखू नकोस. हे बोलून ती निघून गेली. एक ऑटो घेतला आणि बसले. डोळ्यांतून आसवं ओघळत होती. हे माझ्यासोबतच का वारंवार होतं? तिच्या मनात प्रश्न घुमला. तिला आता खात्री झाली होती की खरं निस्वार्थी प्रेम असं काही नसतंच. सगळे कुणासाठी ना कुणासाठी स्वार्थी असतात. कशीबशी ती फ्लॅटवर पोहोचली. आत आली तर मोहना, ओम, अथर्वा आणि अबीर तिची वाट पाहत बसले होते. अबीरला पाहून तिचं मन आणखी तुटलं. ती थेट आपल्या खोलीत गेली आणि आतून दरवाजा बंद केला. बाहेरून सगळे दार ठोठावू लागले, पण काव्या रडणं थांबवू शकली नाही. सगळ्यात जास्त घाबरलेला आवाज तिला ऐकू आला तो म्हणजे अथर्वचा. ओम आणि अबीर दरवाजा तोडायचं बोलत होते, पण अथर्वने त्यांना थांबवलं. की तिला एकटी सोडूया. मग बाहेर शांतता पसरली. फक्त काव्याचं रडणं ऐकू येत होतं. कधी ती रडता रडता झोपली तिला कळलंच नाही. डोळे उघडले तेव्हा 3 वाजले होते. तिने चेहरा धुतला. डोळे सुजले होते आणि चेहरा लालसर झाला होता. बाहेर शांतता होती. ती बाल्कनीत गेली. डोकं ठणकत होतं. तिला कॉफी हवी होती, पण बनवायची ताकद नव्हती. बाल्कनीत बसून ती आकाशाकडे पाहू लागली. तारे फिकट भासत होते, अगदी तिच्यासारखेच. अचानक कुणीतरी जवळ असल्याची जाणीव झाली. ती वळली आणि किंचाळणार इतक्यात कुणीतरी तिच्या तोंडावर हात ठेवला. तो अथर्व होता. काव्या सुटकेचा निश्वास टाकते. त्याने तिच्या हातात कॉफीचा कप दिला. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अथर्व हलक्या आवाजात म्हणाला. काय? मला माहीत होतं तू उठशील, बाल्कनीत येशील आणि कॉफी हवी असेल म्हणून. काव्या आश्चर्याने म्हणाली. पण तुला कसं कळलं? अथर्व हसला. माहीत नाही, काहीतरी जाणवलं. काव्या हळूच म्हणाली. थँक्स. बाय द वे. अथर्व थोडा थांबला, मग गंभीर होत म्हणाला. कदाचित हा वेळ बरोबर नाही, पण तुझा आणि स्टीवचं नक्की काय झालं? काव्याने डोळे ओलावले. ती म्हणाली, त्याने मला प्रपोज केलं आणि मग मी त्याच्याशी ब्रेकअप केला. अचानक तिला जाणवलं आणि ती रागाने म्हणाली. थांब, तुला कसं कळालं की मी स्टीवसोबत होते? तुझ्या माणसांना माझ्या मागे पाठवलंच? अरे देवा, सगळे पुरुष सारखेच. इडियट. काव्या आपल्या मनात विचार करत होती. ती खूपच रागाने अथर्वकडे बघत होती. काव्या म्हणाली. चल, मला नीट सांग, तुला कसं कळालं की मी स्टीवसोबत होते? सांग बरं, उत्तर दे. अथर्व अडखळत म्हणाला. काव्या संतापली. मला या विचित्र आवाजांची गरज नाही. मला खरं खरं उत्तर हवंय. अथर्वने श्वास घेतला आणि म्हणाला. ठीक आहे. नाही, मी माझे लोक तुझ्या मागे पाठवले होते,
पण ते गुप्तहेरीसाठी नाही. तर काव्या डोळे मोठे करत म्हणाली, म्हणजे खरंच तू लोक पाठवलेस? अथर्वने हात उंचावत उत्तर दिलं, अगं आधी मला बोलू दे. हो, मी लोक पाठवले, पण ते तुझ्यासाठी होतं. मला तुझी काळजी वाटत होती. काव्या रागाने विचारते, आणि तुला माझी एवढी काळजी का होती? अथर्व थोडा थांबून म्हणाला, कारण कारण तू माझी एकमेव मैत्रीण आहेस. काव्या थेट डोळ्यात डोळे घालत म्हणाली, मला खरं सांग अंश. अंशने सुस्कारा सोडला. ठीक आहे, तुला आठवतंय का एकदा मी तुला स्टीवबद्दल सावध केलं होतं? माहिती आहे का का? काव्या म्हटली का? अथर्व म्हणतो, कारण मीडियाने त्याला जरी जगातला सर्वात चांगला माणूस दाखवलं असलं तरी तो तसा नाही. तो फक्त स्वतःच्या बिझनेसवर प्रेम करतो आणि त्यासाठी काही करू शकतो. काव्या धक्क्या बसल्यासारखी म्हणाली, म्हणजे तो माझा वापर करायचा विचार करतोय? अंश म्हणतो, आणि तू इतकी बावळट आहेस की तुला अजून हे कळलंच नाही. काव्या म्हणते, पण मीच का? अथर्व म्हणतो, कारण त्याला माहिती आहे की तू माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवतेस आणि माझ्याबद्दल खूप गोष्टी माहिती असतील. त्यामुळे तो तुझा वापर माझ्याविरुद्ध करणार होता. काव्या वैतागून म्हणाली, अरे पण मी तुझी आई नाही. आता मी काय करू? अथर्व हसत म्हणाला, फक्त माझं म्हणणं ऐक. काव्या नाराजीने म्हणाली, आणि मी तुझं काय ऐकावं? अथर्व म्हणतो, बावळट, कारण जर तू तुझ्या मनाप्रमाणे वागलीस तर उद्या टाकली जाशील. काव्या म्हणते, पण मला का टाकलं जाईल? मी त्याची गर्लफ्रेंड नाही आता. अथर्व म्हणतो, मला खात्री आहे तो परत तुझ्याकडे येईल आणि माफी मागेल आणि तू वितळशील. काव्या हट्टीपणे म्हणाली, मी नाही वितळणार. अथर्व म्हणतो, बेट लावू? काव्या म्हणते, नाही नाही, तू इतका खात्रीने बोलतोयस तर मी तुझं म्हणणं ऐकेन. झालं आता? अथर्व म्हणतो, ऐक मग नीट. पुढच्या दिवशी अथर्व खूप बेचैन होता. त्याला त्या बावळट मुलीची काळजी वाटत होती, कारण जसं त्याने अंदाज लावला होता तसंच झालं. तो नीच स्टीवने काव्याला मेसेज केला होता भेटायला. अथर्व मनात म्हणाला, मला त्याच्या डावपेचांची चांगली माहिती आहे, कारण मुंबई विमानतळावर तो उतरल्यापासून माझे गुप्तहेर त्याच्या मागे आहेत. अथर्व थोडं हसला आणि म्हणाला, तसं बघितलं तर अजून एक गोष्ट सांगायची राहिलीच. आई, खूप विनंतीनंतर शेवटी बाबांनी माझ्यावर आणि ओमवर दया दाखवली आहे आणि आम्हाला ऑफिसमध्ये प्रवेश दिला. पण अबीर इथे काम करत राहणारच आहे. आता मात्र आम्ही दोघंही इथे असू. अथर्व आपल्या कामात गुंतलेला होता तेवढ्यात मारिया पुन्हा आली, नेहमीप्रमाणे खूप छोट्या ड्रेसमध्ये. अथर्वला खूप अस्वस्थ वाटत होतं. ती जवळ येऊन त्याच्या खांद्याला स्पर्श करताच त्याला जणू अंगावर आग पेटल्यासारखं जाणवलं. आवाज दाबला जात होता. तो थरथरत म्हणाला, मारिया, इथे काय करतेस? मारिया हसत म्हणाली, का रे प्रिया, मी तुला भेटायला इथे येऊ शकत नाही का? अथर्व कष्टाने बोलला, नाही, तू येऊ शकत नाहीस. मारिया लाडत म्हणाली, पण का? अथर्व म्हणतो, कारण. मारिया लगेच बोलली, अरे इथे म्हणजे येऊ नको म्हणतोस, पण बाहेर भेटायला हरकत नाही. अथर्व म्हणतो, नाही. माझा तो अर्थ नव्हता. मारियाचा हात जणू नियंत्रणाबाहेर गेला होता. तिचे हात त्याच्या अंगावर फिरत होते आणि त्याला असह्य वेदना होत होत्या. त्याचं सगळं शरीर पेटतंय असं त्याला जाणवलं. तेवढ्यात अचानक कॅबिनचा दार जोरात उघडला आणि काव्या आत आली. तिचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती एवढी संतप्त का होती? स्टीवमुळे की मारियामुळे? काव्या संतापून ओरडली, इथे काय करतेस? मारिया चिडून म्हणाली, व्हॉट? काव्या म्हणते, म्हणजे काय करतेस इथे? बाहेर निघ. तुला काही शहाणपणा आहे की नाही? मारिया म्हणते, अगं, तू मला कशी काय अपमान करू शकतेस? काव्या थंडपणे म्हणाली, जसा आत्ताच केला. बाहेर जा लगेच. अथर्वने तिला कधीही असं पाहिलं नव्हतं. मारिया निघून गेल्यावर काव्या थेट त्याच्याकडे आली, पण अथर्व थकून खुर्चीवर कोसळला. काव्या थबकली. मग तिने त्याचा हात धरून नाडी तपासली, पण त्याहून जास्त धक्का तिला बसला, कारण अथर्वचे हात पूर्ण लाल झाले होते. काव्या भयचकित होत म्हणाली, हे काय आहे अंश? त्या डायनने काय केलं तुला? अथर्व गडबडून म्हणाला, काही नाही. त्याने हात पटकन मागे घेतला आणि शर्टाच्या बाह्यांनी झाकला, पण काव्याने पुन्हा त्याचा हात ओढून घेतला. तिच्या नजरेत मायेचा भाव होता, जणू एखादी आई आपल्या मुलाच्या जखमा बघते. काव्या गंभीरपणे म्हणाली, सांग, हे झालं कसं? अथर्व म्हणतो, खरं तर ती खूप लांब कथा आहे. काव्या निर्धाराने म्हणाली, तर काय झालं? माझ्याकडे वेळ आहे, सांग. मग तिने आपल्या असिस्टंटला बोलावलं आणि कडक शब्दात सांगितलं की जोपर्यंत मी परवानगी देत नाही तोपर्यंत कुणीही या कॅबिनमध्ये येणार नाही, नाहीतर नोकरीवरून काढून टाकेन. ती अथर्वजवळच्या खुर्चीवर बसली आणि म्हणाली, आता सांग. अंश खोल श्वास घेत म्हणाला, तुला माहिती आहे की माझ्या आईचं निधन झालं, पण तुला माहिती आहे का कसं? काव्या म्हणाली, नाही. अथर्व म्हणतो,
त्या दिवशी बाबा कामानिमित्त बाहेर गेले होते. मी आणि आई घरी होतो. तेवढ्यात माझ्या मित्राचा फोन आला आणि मी त्याच्या घरी गेलो. पण अचानक घरातून प्रचंड स्फोटाचा आवाज आला. धावत आलो तर पाहतो काय, आमच्या घराचा सिलेंडर फुटला होता आणि मला आठवलं की गॅस बंद करणं मी विसरलो होतो. त्यामुळेच तो स्फोट झाला. जर मी इतक्या घाईत मित्राला भेटायला गेलो नसतो तर माझी आई आज जिवंत असती. हे सांगताना अंशच्या डोळ्यातून अश्रू धावू लागले. त्याने ही गोष्ट आजवर कुणालाच सांगितली नव्हती, अगदी बाबांनाही नाही. त्याला भीती होती की बाबा त्याला आईच्या मृत्यूला जबाबदार धरतील. काव्याच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने पुढे येऊन त्याला कवटाळलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला. अथर्व पुढे म्हणाला, त्याच्यानंतर मी खूप मोठ्या आघातात गेलो आणि एक दिवस माझ्या वर्गातील एका मुलीने मला स्पर्श केला तेव्हा मला अंग जळल्यासारखं जाणवलं. बाबांनी मला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं. त्यांनी सांगितलं की आईच्या मृत्यूमुळे झालेल्या ट्रॉमामुळे माझ्या शरीराची अशी प्रतिक्रिया होते, विशेषतः एखादी मुलगी मला स्पर्श केला तर. काव्या दचकल्यागत विचारते, म्हणजे जेव्हा एखादी मुलगी तुला स्पर्श करते तेव्हा असं जडतं? हे ऐकून तिने स्वतःचा हात मागे घेतला. अंश हलकेच हसला. प्रत्येक मुलीच्या स्पर्शाने नाही. काव्या गोंधळून विचारते, म्हणजे काय? अंश हसत म्हणाला, काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला वाटत होतं की फक्त सॅमच्या स्पर्शाने मला काही होत नाही. पण आत्ता लक्षात आलं की अजून एक मुलगी आहे जिने मला स्पर्श केला तरी माझ्या अंगात काहीही वेदना होत नाही. काव्या आधी राहून म्हणाली, कोण? कोणती मुलगी? अंशने तिचा हात आपल्या हातात घेतला. जरी मी तिला खूप त्रास दिला, तिला गुंड्यांशी जोडून पाहिलं, ऑफिसमधून सस्पेंड केलं, अगदी तिच्या अंगावर बेशुद्ध पडल्याचा अभिनय केला, तरी ती मुलगी आहे. काव्या घाबरून म्हणाली, तू तू माझ्याबद्दल तर बोलत नाही आहेस ना? अथर्व शांतपणे हसला आणि म्हणाला, हो मी तुझ्याबद्दलच बोलतोय काव्या. काव्या थोडी गोंधळली होती. ती विचारते, काय म्हणायचं आहे तुला? अंश शांतपणे म्हणाला, म्हणजे माझं शरीर असो किंवा मन, तुझ्यापासून मला कधीच असुरक्षित वाटलं नाही. तुझा स्पर्श कधीच जळजळीत वाटला नाही. उलट तो नेहमी मला शांत करणारा वाटला. काव्या थक्क झाली. काय? अजून कोणाला माहिती आहे का हे? अथर्व म्हणतो, कशाचं? काव्या म्हणते, तुझ्या त्या ट्रॉमाबद्दल. अथर्व म्हणतो, फक्त बाबांना, अजून कोणालाच सांगितलं नाही. काव्या म्हणते, ओ बरं, आता शर्ट काढ. अंश दचकल्यासारखा म्हणाला, काय म्हणालीस? काव्या रागाने म्हणाली, म्हणजे शर्ट काढ आणि मागे वळ. अंश हवालदिल झाला. पण का? काव्या त्याच्याकडे रागाने पाहत राहिली. मग जाणवलं आणि ती म्हणाली, अरे मूर्खा, तुझ्या भाजलेल्या जखमेवर औषध लावायचं आहे म्हणून सांगते. अंश थोडासा हसत म्हणाला, ओ तर त्याआधी सांग ना पूर्ण वाक्य. त्याने ड्रॉवर उघडून औषध काढलं आणि काव्याला दिलं. मग शर्ट काढला. काव्याने लगेच डोळे मिटले. डोळे मिटलेलेच तिने औषध हातावर घेतलं आणि जणू आंधळीच आहे अशा पद्धतीने लावायला सुरुवात केली. अथर्व गोंधळला की हे काय करतेस? काव्या म्हणते, औषध लावते. अथर्व म्हणतो, जर डोळे मिटून असंच चालू ठेवलंस तर खरंच मला वेडं करशील तू. काव्याने हळूहळू डोळे उघडले. ती त्याच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिली. अंशला लाजल्यासारखं वाटलं. तो हळू आवाजात म्हणाला, असं पाहू नकोस. काव्या खटारपणे म्हणाली, हां, तुला कोण पाहतंय? मी तर जखमा पाहते. अथर्व मनात म्हणाला, खरंच का? ती अंशच्या जखमांवर औषध लावत होती. तिच्या मनात लाज आणि दुःख दोन्ही मिसळले होते. औषध लावून झाल्यावरती हात धुवायला लागली, पण तेवढ्यात तिचा फोन वाजला. हातावर औषध लागल्यामुळे तिला जीन्सच्या खिशातून फोन काढता येत नव्हता. तिने अथर्वला इशारा केला. तो थोडा संकोचला, पण तिच्या रागीट नजरेमुळे हळूहळू फोन काढला. अथर्व म्हणाला, अननोन नंबर आहे, घेऊ नकोस. काव्या म्हणते, उचल आणि कानाजवळ धर, लवकर. त्याने फोन तिच्या कानाजवळ धरला. दुसऱ्या बाजूला एका स्त्रीचा आवाज ऐकू आला. तो ओळखीचा वाटला. काव्या म्हणते, हॅलो. एका स्त्रीचा आवाज, हाय मिस देसाई, ओळखलं का? काव्या म्हणते, हो पण खात्री नाही. आपण? त्या स्त्रीचा आवाज, हो मी श्री सुजॉय शिंदेची पीए आहे. काव्या म्हणते, अच्छा, म्हणजे बरोबर ओळखलं मी, मिस पीए. ती स्त्री हलकेच हसली. तुम्ही मला दीप्ती म्हणू शकता. श्रीमान अथर्वजवळ आहेत का? काव्या म्हणते, हो. दीप्ती म्हणते, त्यांना हे कळू देऊ नका की मी फोन केला आहे. बरं. काव्या म्हणते, ठीक आहे, पण काय झालंय? दीप्ती म्हणते, सुजॉय सरांना तुम्हाला भेटायचं म्हणाले आहेत, एकटीला, आणि हे अथर्वला सांगू नका. काव्या म्हणते, पण मला का? दीप्ती म्हणते, तुम्हाला कळेल जेव्हा भेटाल तेव्हा. तुमची मीटिंग दुपारी 3 वाजता ठरली आहे. चालेल? काव्या म्हणते, हो नक्की चालेल, मी येईन. दीप्ती म्हणते, ठीक आहे, बाय.
कॉल संपल्यावर अथर्व तिला प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला, पण काव्याने त्याला दुर्लक्ष केलं आणि हात धुवायला गेली. तिला माहीत होतं की अंशची उत्सुकता वाढली आहे, पण ती स्पष्टपणे समजली होती की त्याला या भेटीबद्दल काहीच समजू द्यायचं नाही. ती परत आली आणि हात पुढे केला. अथर्व गोंधळला. मग तिने त्याच्या हातातून फोन घेतला आणि दरवाजाकडे निघाली. तेव्हा अंशच्या ओठांवर एकच प्रश्न आला. काव्या बाहेर निघाली होती तेवढ्यात अंशने तिला थांबवत विचारलं, काय झालं? तुला फोन कोणी केला? काव्या शांतपणे म्हणाली, हे तुझ्या कामाचं नाही अंश. थोडा रिलॅक्स हो. शक्य असेल तर जरा जाऊन आराम कर. अंश पुन्हा हट्टाने विचारतो, तू लपवतेस का? कोणी केला फोन? काव्याने थोडं थांबून विचारलं. अंश, मी थोड्या वेळासाठी बाहेर जाऊ का? अथर्वने परवानगी दिली. हो, पण अजून माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीस. काव्या त्याच्याकडे गेली, त्याचा हात धरला आणि अलगद म्हणाली, मी नक्की उत्तर देईन, पण योग्य वेळ आल्यावर. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हे बोलून ती त्याच्या कॅबिनमधून बाहेर पडली. ऑफिसमधले सगळे लोक तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत होते. दुपारी जवळपास 3 वाजले होते. ती बाहेर निघाली. बाहेर एक काळी कार उभी होती. ती पुढे जाणार होती तेवढ्यात कारचं दार उघडलं. आतून दीप्ती बाहेर आली. श्रीमान सुजय शिंदे यांची पर्सनल असिस्टंट. हाय, दीप्ती हसत म्हणाली. हाय, तू इथे? काव्या थोडी आश्चर्याने विचारते. मी तुला घेण्यासाठी आले आहे, दीप्ती उत्तरली. काव्याने मान हलवली. त्या दोघी एकत्र निघाल्या. दीप्ती उंच, थोडी वयाने मोठी, पण खूप मैत्रीपूर्ण स्वभावाची होती. लवकरच त्या शिंदे सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या. नेहमीसारखंच ते ऑफिस उंच आणि भव्य दिसत होतं. दीप्ती तिला वरच्या मजल्यावर असलेल्या शिंदे सरांच्या कॅबिनपर्यंत घेऊन गेली आणि तिथेच थांबली. काव्याने दारावर 2दा टकटक केली आणि आत गेली. श्रीमान शिंदे नक्कीच तिची वाट पाहत होते. ओ मिस देसाई, तुम्ही आलात? बसा, ते शांत आवाजात म्हणाले. थँक्यू सर. काव्या खुर्चीवर बसली. शिंदे सर विचारू लागले, तुम्ही जेव्हा माझ्या कॅबिनमध्ये आला तेव्हा तुमच्या मनातला पहिला विचार काय होता? काव्या थोडी गोंधळली. सॉरी सर, पण काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही मला पाहिलं की नेमकं काय वाटतं? मी खूप रागीट, कठोर आहे असं वाटतं का? काव्या हसत म्हणाली. सत्य सांगू का सर? हो, मला खरं ऐकायला आवडेल, शिंदे सर म्हणाले. पहिल्यांदा मला वाटतं तुम्ही खूप कडक, खडूस आहात. पण शिंदे सर उत्सुकतेने विचारतात. पण नंतर लक्षात आलं की तुम्ही असे का आहात. हे बिझनेस तुम्ही एकट्याने उभं केलंय, कोणाची साथ नव्हती. म्हणूनच हे बिझनेस तुमच्यासाठी मुलांसारखं आहे. आणि एक बाप जसा आपल्या मुलाचं रक्षण करतो तसंच तुम्ही या बिझनेसचं रक्षण करता. अगदी अथर्वसारखंच. शिंदे सर विचारपूर्वक मान हलवत म्हणाले. आणि जेव्हा मी कुणावर रागावतो तेव्हा? काव्या शांतपणे म्हणाली. तेही एका बापासारखं असतं. मुलाला योग्य वाट दाखवण्यासाठी ओरडणं कदाचित त्यावेळी चुकीचं वाटतं, पण नंतर त्याचं चांगलंच होतं. शिंदे सर थोडेसे हसले. मिस देसाई, तुमचे शब्द खूप छान आहेत, मला आवडलं. काव्या नम्रपणे म्हणाली. थँक्यू सर, पण हे खरं आहे, मी नेहमी सत्य बोलते. ते ऐकणाऱ्याच्या मनावर अवलंबून असतं की तो ते कसं घेतो. आता मला समजलं की अथर्व तुमच्यावर इतका विश्वास का ठेवतो. शिंदे सर सहज म्हणाले. हं? काव्या थोडी चकित झाली. काही नाही, मला माहीत आहे की अथर्वने तुम्हाला त्याच्या ट्रॉमाबद्दल सांगितलंय. मी कसं जाणले ते विचारू नका, त्याची गरज नाही. ओ, काव्या हळू आवाजात म्हणाली. चला आता मूळ मुद्द्यावर येऊया. मी तुला का बोलावलंय? हो सर, मला जाणून घ्यायचंय की जेव्हा तुम्ही त्याचा भूतकाळ ऐकला तेव्हा तुला काय वाटलं? काव्या थोडी थांबून म्हणाली. सुरुवातीला मला खूप वाईट वाटलं आणि मग अपराधीपणही वाटलं. अपराधीपण? शिंदे सर चकित झाले. का? माहीत नाही सर, अचानक आलेली भावना होती. तुम्हाला सहानुभूती वाटली नाही? नाही सर. का? माहीत नाही सर. सर, एक विचारू का? हो. काव्या थोड्या थरथरत्या आवाजात म्हणाली. तुम्हालाही असं वाटतं का की त्या सगळ्याला अथर्वच जबाबदार होता? श्रीमान शिंदे काव्याला म्हणाले. सुरुवातीला मलाही तसं वाटलं होतं, पण मग लक्षात आलं तेव्हा तो फक्त एक मूल होता. पण तू हा प्रश्न का विचारलास? तुलाही असं वाटतं का? काव्या शांतपणे म्हणाली. नाही सर, मला कधीच वाटलं नाही की ही त्याची चूक होती, एक सेकंदही नाही. शिंदे सर मान हलवत म्हणाले. ठीक आहे मिस देसाई, तुम्ही आता जाऊ शकता, माझं काम पूर्ण झालं. काव्याने नम्रपणे उत्तर दिलं. थँक्यू सर. ती निघणार होती तेवढ्यात शिंदे सर पुन्हा बोलले. काव्या, संध्याकाळी तू फ्री आहेस का?
यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि आजचे दोन्ही भाग कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. दोन्ही व्हिडिओंना जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.